मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 1 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स या लेसनमधील प्रॉब्लेम सेट 1 क्वेश्चन पहिले 5 आपण सॉल्व केलेले होते. आज आपण क्वेश्चन नंबर 6 जो आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स हा क्वेश्चन आपण आज सॉल्व करतोय. तर या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन काय दिलेला आहे पहा. पहिला 2/x + 2/3y = 1/6 अँड सेकंड इक्वेशन 3/x + 2/y = 0. असे हे 2 इक्वेशन्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आता हे दोन्ही इक्वेशन आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. सो प्रथमतः जो न्यूमरेटर आहे 2 हा 2 आपण बाजूला घ्यायचा. 2 × 1/x + 2/3. आता इथं मात्र 2/3 बाजूला घ्यावा लागणार आहे. 1/y = 1/6. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. देन 3 × 1/x + 2 × 1/y = 1/6. सॉरी, इथं 0 आहे. दिस इज द इक्वेशन नंबर सेकंड. असे हे दोन इक्वेशन मिळाल्यानंतर आपण 1/x साठी रिप्लेस करायचा 1 व्हेरिएबल आणि 1/y साठी सेकंड व्हेरिएबल त्या ठिकाणी रिप्लेस करायचा. सो रिप्लेसिंग 1/x by m and 1/y by n. सो इथं आता 1/x साठी m आहे. सो 2m + 2/3 n = 1/6. ओके. आता इथं बघा दोन्ही ठिकाणी डिनॉमिनेटर आलेला आहे आणि तोही वेगवेगळा आलेला आहे. मग हा डिनॉमिनेटर जर आपल्याला कॅन्सल करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी इथं बोथ साइड मल्टिपल बाय 6 करावं लागणार आहे. कारण 3 ने मल्टिपल जर केला तर पुन्हा एकदा इथं 2 डिनॉमिनेटर शिल्लक राहणार आहे. म्हणून आपल्याला मल्टिपल करताना 6 ने करावं लागणार आहे. बोथ साइड मल्टिपल बाय 6. इथं लिहितो मी बोथ साइड मल्टिप्लाइंग बाय 6. सो 6 × 2m + 6 × 2/3n = 6 × 1/6. सो काय कॅन्सल होते बघा. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 6 ला 6 कॅन्सल. सो 6 × 2 = 12m + 2 × 2 = 4n = 1. दिस इज द इक्वेशन नंबर 3. ओके. आता इथं हे इक्वेशन नंबर 3 मिळालं. आता इथं सेकंड इक्वेशन मध्ये सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. 1/x साठी रिप्लेस करायचं आहे. 3m + 2n = 0. दिस इज द इक्वेशन नंबर 4. आता हे दोन्ही इक्वेशन मध्ये पहा आपल्याला त्यांच्या कोणत्याही एका व्हेरिएबलचे कोइफिशियंट इक्वल करून घ्यायचे. मग n या व्हेरिएबलचे कोइफिशियंट आपण इक्वल करू शकतो. सो इक्वेशन नंबर 4 ला 2 ने मल्टिपल करायचंय. सो इक्वेशन 4 मल्टिप्लाइंग बाय 2. सो 2 × 3m + 2 × 2n = 0 × 2. सो 3 × 2 = 6m + 4n = 0. दिस इज द इक्वेशन नंबर 5. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 5 जर ऑब्झर्व केले तर दोन्ही n या व्हेरिएबलचे कोइफिशियंट इक्वल झालेले आहेत आणि दोघांचे साइन मात्र सेम आहेत. म्हणजे आपल्याला इथं सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. सबट्रॅक्टिंग किंवा सबट्रॅक्ट द इक्वेशन विच इज द इक्वेशन इज स्मॉलर, इक्वेशन नंबर 5. सबट्रॅक्ट द इक्वेशन 5 फ्रॉम 3. So 12m + 4n = 1 and 6m + 4n = 0. सबट्रॅक्ट करत असताना इथले साइन चेंज होतात. तर साइन चेंज झाल्यामुळे 4n + 4n - 4n कॅन्सल झालं. प्लस मायनस मायनस 12m - 6m. 6m = 1. सो m = 1/6. इथं m ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1/6. आता आपण
पुढं ही m ची व्हॅल्यू जी आहे ती कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करूया. ओके, सो पुट द व्हॅल्यू m is equal to 1/6 in equation. Which equation we have put this? Equation number 3. So 12m plus 4n is equal to 1. So 12 into 1/6 plus 4m is equal to 1. m ची व्हॅल्यू इथे पुट केली. 6 1 जा 6, 6 2 जा 12. So 2 1 जा 2 plus 4n is equal to 1. हे 2 प्लस आहेत, अपोजिट बाजूला गेल्यावर मायनस होणार. सो 4n इज इक्वल टू मायनस 1. सो n इज इक्वल टू हे 4 मल्टिपल आहेत, अपोजिट बाजूला गेल्यावर डिवाइड होणार, मल्टिपल आहेत डिवाइड होणार. सो m आणि n च्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. आता आपण या m आणि n च्या व्हॅल्यू इथं पुट करूया. ओके, आता सॉरी रिसबस्टिट्यूट करून घेऊया आता. बट m इज इक्वल टू आपण काय सपोज केलंय 1/x. सो m ची व्हॅल्यू आलेली आहे 1/6 इज इक्वल टू 1/x. देअरफॉर ह्यांचं जर रेसिप्रोकल केले आपण तर काय मिळालं, x इज इक्वल टू 6. रेसिप्रोकल केल्यामुळे आपल्याला x ची व्हॅल्यू 6 मिळालेली आहे. तसेच n इज इक्वल टू 1/y सपोज केलेलं आहे आपण. n ची व्हॅल्यू आलेली आहे -1/4 इज इक्वल टू 1/y. आता यांचे सुद्धा जर रेसिप्रोकल आपण केले तर आपल्याला मिळालं काय, -4 इज इक्वल टू y, म्हणजेच y इज इक्वल टू -4. असे हे दोन आपल्याला ज्या व्हॅल्यू आहेत, जे सोल्युशन जे आहेत, देअरफॉर सोल्युशन इज xy इज इक्वल टू 6 and -4. Okay, this is the question number 1 in question number 6. So take screenshot. Then second number question. आता सेकंड नंबर क्वेश्चन काय दिलाय पहा. थोडासा आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला हार्डनेस थोडीशी आहे, असं काही एवढा अवघड नाहीये पण थोडासा हार्डनेस आहे याच्यामध्ये. बघा 7/2x plus 1 plus 13/y plus 2 is equal to 27. आणि सेम इकडं डिनॉमिनेटर दोन्हींचे इक्वल आहे 2x plus 1 y plus 2. सो आता इथं आपल्याला पहिलं न्यूमरेटर बाजूला घ्यावे लागणार आहेत. 7 into 1/2x plus 1 plus 13 into 1/y plus 2 is equal to 27. This is the equation number first. So 13 into 1/2x plus 1 plus 7 into 1/y plus 2 is equal to 33. आता इथं आपल्याला रिप्लेस करावं लागणार आहे, कारण 1/2x plus 1 साठी कोणता तरी एक व्हेरिएबल आणि 1/y plus 2 साठी. सो रिप्लेसिंग 1/2x plus 1 by m and 1/y plus 2 by n. Okay, therefore 7m plus 13n is equal to 27. This is the equation number 3. And 13m plus 7n is equal to 33. This is the equation number 4. आता बघा नीट ऑब्झर्व केलं तर आपल्याला दिसतंय की इथं दोन्ही व्हेरिएबलचे जे क्रॉस कोइफिशियंट्स आहेत ते इक्वल आहेत. सो आपण पहिल्यांदा ॲडिशन करणार आणि नंतर सबट्रॅक्शन. ॲड द इक्वेशन 3 and 4. सो 7m plus 13n is equal to 27 and 13m plus 7n is equal to 33. So this is the addition. So sign change होणार नाही तिथं. 13 plus 7 20m plus 20n is equal to 60. Okay, so कॉमन निघाला 20 राहिले, m plus n is equal to 60. therefore m plus n is equal to हे 20 इकडे आल्यानंतर डिवाइड होणार. सो कितीचा भाग लागला 3चा. m plus n is equal to 3. दिस इज द इक्वेशन नंबर
5. आता हे इक्वेशन मिळालं ॲडिशन पासून. तसंच आता सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट द इक्वेशन which is the smaller third from fourth. फोर्थ नंबर इक्वेशन पहिलं लिहायचं. 13m plus 7n is equal to 33 and 7m plus 13n is equal to 27. आता इथं सबट्रॅक्शन करायचं आहे म्हणजे इथले साईन आपणाला चेंज होताना दिसतील. आता बघा प्लस मायनस मायनस 13 मायनस 7 6m ग्रेटर साइन प्लस. ओके सो इथं सुद्धा प्लस मायनस मायनस 13 मधून 7 गेले 6n राहिले परंतु ग्रेटर साइन मायनस. 33 मधून 27 गेले राहिले 6 ग्रेटर साइन प्लस. सो इथं कॉमन निघाला 6m मायनस n इज इक्वल टू 6. therefore m minus n is equal to 6 upon 6. सो इक्वेशन काय मिळालं m minus n is equal to 1. हे इक्वेशन मिळालं 6 नंबर. आता हे पुन्हा एकदा हे दोन इक्वेशन आपल्याला एलिमिनेटिंग मेथडने सॉल्व करून घ्यायला लागणार आहेत. सो n प्लस आहे इथं मायनस आहे सो ॲडिशन करावं लागणार आहे. ॲड द इक्वेशन 5th and 6. ओके सो m plus n is equal to 3 and m minus n is equal to 1. ॲडिशन करत असताना साइन चेंज होत नाही. प्लस मायनस n कॅन्सल. सो 2m is equal to 4. आता इथं आपणाला काय करायचंय तर इथली ज्या व्हॅल्यू आहेत m इज इक्वल टू आता हे 2 इथं मल्टिपल आहेत अपोजिट बाजूला गेल्यानंतर डिवाइड होणार. सो m ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2. ओके आता ही m ची व्हॅल्यू मिळालेली आहे ती कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करायची. देअरफॉर पुट द व्हॅल्यू m इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 5. सो इक्वेशन नंबर 5 m plus n is equal to 3. So m ची व्हॅल्यू 2 plus n is equal to 3. So n is equal to 3 minus 2. n is equal to 1. 3 मधून 2 गेले 1 राहिले. इथं आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यू मिळाल्या. आता m आणि n च्या व्हॅल्यू आपण पुन्हा एकदा तिथं बट m इज इक्वल टू आपण काय सपोज केलेले 1/2x प्लस 1. सो m ची व्हॅल्यू काय आली 2. सो 2 इज इक्वल टू 1/2x प्लस 1. तर क्रॉस मल्टिपल करायचं याला डिनॉमिनेटर 1 असतो. क्रॉस मल्टिपल करा 2 इंटू 2x प्लस 1 इज इक्वल टू 1 1 जा 1. 2 2 जा 4x प्लस 2 1 जा 2 इज इक्वल टू 1. हे 2 पलीकडे गेल्यानंतर मायनस होणार आहेत. सो 4x इज इक्वल टू मायनस 1. सो x इज इक्वल टू हे 4 डिनॉमिनेटर मध्ये जाणार इकडे आल्यानंतर. सो x ची व्हॅल्यू मिळाली 1/4. आता तशाच पद्धतीने आपल्याला ही व्हॅल्यू आपल्याला n ची व्हॅल्यू टाकून आता जे आपण सपोज केलेलं आहे n इज इक्वल टू 1/y प्लस 2. n ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे 1 इज इक्वल टू 1/y प्लस 2. सेम आता इथं तसंच आहे क्रॉस मल्टिपल करून घ्यायचा. मग आता 1 ने y प्लस 2 ला जरी मल्टिपल केला तरी y प्लस 2च राहणार आहे. 1 1 जा 1. हे 2 अपोजिट बाजूला गेल्यावर मायनस होणार. सो y इज इक्वल टू किती मिळाले -1. असे हे सोल्युशन्स काय मिळाले आपल्याला दोन्हींचे पण. x चे मिळालाय -1/4 आणि y चा -1. इथं लिहायचं देअरफॉर सोल्युशन इज xy is equal to -1/4 and -1. इथं मायनस आहे बरं का. -1/4 and -1. टेक स्क्रीनशॉट. ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करायचं आहे आपल्याला. तर क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय पाहूया पहिला.
148 अपॉन एक्स प्लस 231 अपॉन वाय. आता सेम आहे इथं, फक्त थोडासा चेंजेस काय आहे इथं की आपल्याला इथं डिनॉमिनेटर जे आहे इकडं म्हणजेच बरोबर चिन्हाच्या पलीकडे सुद्धा आपल्याला एक्स वायच्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे. म्हणून थोडासा चेंजेस इथं असा आहे की इथं पहिला आपण याचं डिनॉमिनेटर इक्वल करून घ्यायचे आणि नंतर सॉल्व्ह करायचे. आता डिनॉमिनेटर इक्वल करत असताना आता बघा डिनॉमिनेटर इक्वल करत असताना आपण 48 इंटू वाय, ओके, 148y प्लस 231x इंटू आता ह्या दोन्हींचा क्रॉस मल्टिपल इज इक्वल टू 527 अपॉन एक्स वाय. ओके, इथंही तसंच सेम करावं लागणार आहे आपल्याला. क्रॉस मल्टिपल करायचं आहे 231y प्लस 148x डिवायडेड बाय x इंटू वाय, एक्स वाय इज इक्वल टू 610 डिवायडेड बाय एक्स वाय. ओके, आता हे एक्स वाय इथं डिनॉमिनेटर मध्ये इकडे आल्यानंतर मल्टिपल होणार म्हणजे हे दोन्ही कॅन्सल होणार. सेम इकडेही तसंच. आता राहते काय शिल्लक, हे आता आपण सरळ करून घ्यायचे इक्वेशन्स. 231x चा जो आहे तो अगोदर घ्यायचा, इथं पण 148 अगोदर घ्यायचा आहे. सो 231x plus 148y is equal to 527. This is the equation number first. And 148x plus 231y is equal to 610. This is the equation number second. आता हे दोन्ही इक्वेशन बघा पुन्हा एकदा इथं x आणि y च्या क्रॉस कोइफिशियंट जे आहेत ते इक्वल आहेत म्हणजे आपण इथं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करणार आहोत. ऍड द इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. सो 231x plus 148y is equal to 527. 148x plus 231y is equal to 610. सो ॲडिशन करत असताना इथले साईन चेंज होत नाहीत. आता यांचं ॲडिशन करूया. 8 plus 1 9 7 and 3x plus 379y is equal to 7 2 plus 1 3 and 11. सो 1137. आता या दोघांमध्ये कॉमन निघाला 379 राहिलं प्लस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1137. आता हे इथं मल्टिपल आहेत, अपोजिट बाजूला गेल्यावर डिवाइड होणार. सो आता दोघांचा जर आपण सबट्रॅक्शन केला तर 9 3 जा 27. सो 3 चा डिवाइड होतो इथं. ओके, सो इक्वेशन मिळालं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. हे इक्वेशन आपल्याला मिळालं ॲडिशन पासून. दिस इज द इक्वेशन नंबर 3. आता सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्ट विच इज द स्मॉलर फर्स्ट. सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. मग सेकंड इक्वेशन पहिलं लिहायचं 148x प्लस 231y इज इक्वल टू 610. 231x plus 148y is equal to 527. सबट्रॅक्शन करत असताना इथले साइन चेंज होतात. ओके, सो प्लस मायनस मायनस 231 मधून 148 गेले तर किती राहिले 83. प्लस की मायनस मायनस इथंही सेम किती राहणार 83y. आता इथं 83y राहिलेले आहेत आणि इथं राहिला बघा सेम 83च राहिलेलं आहे. ग्रेटर साइन प्लसच राहणार इथं x. सो कॉमन निघाला 83 मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 83. सो मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 83 अपॉन 83. सो किती 1. सो मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1. हे इक्वेशन नंबर मिळाला 4. आता हे दोन्ही इक्वेशन पुन्हा एकदा आपल्याला सॉल्व करावे लागतील एलिमिनेटिंग मेथडने. सो प्लस एक्स मायनस एक्स, सो ॲडिशन. ॲड द इक्वेशन
3 and 4th. So x plus y is equal to 3 minus x plus y is equal to 1. दोन्हीमध्ये ॲडिशन केल्यानंतर x कॅन्सल झाले आणि 2y is equal to 4. सो y is equal to 4/2. सो y ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली इथं? Therefore y is equal to 2. y ची व्हॅल्यू मिळाली 2. आता ही व्हॅल्यू आपण इथं कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करूया. Put the value y is equal to 2 in equation 3rd. So x plus y is equal to 3. So x plus 2 is equal to 3. So x is equal to 3 minus 2. Therefore x is equal to 1. इथे दोन्ही सोल्युशन्स आपल्याला मिळालेले आहेत. Therefore solution is xy is equal to 1 and 2. Okay, this is the question number 3. Take screenshot. Okay, now question number 4 and 5 we will solve next video. जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे सर्व व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील. धन्यवाद.